स्पेन दुसऱ्यांदा ठरला फुटबॉल विश्वचषक विजेता. अंतिम सामन्यामध्ये अर्जेंटिनावर 1-0 मात. बदली खेळाडू फेरान टोरेस ठरला विजयाचा शिल्पकार. सलग दुसऱ्यांदा विश्वचषक विजयाचं अर्जेंटिनाचं स्वप्न भंगलं. मेसीला मैदानातच अश्रू अनावर. लॉर्ड्सवर तिसऱ्या वनडे सामन्यामध्ये इंग्लंडकडून भारताचा 27 धावांनी पराभव. रोहित शर्माची शतकी खेळी व्यर्थ. मालिका इंग्लंडच्या खिशात. आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन. राम मंदिर दानचोरी पेपरफुटीसह खासदार फोडाफोडीच्या मुद्द्यांवरून अधिवेशन तापणार. तर पहिल्याच दिवशी विद्यार्थी मोर्चाचंही सावट. राम मंदिर देणगी प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करा. राहुल गांधींचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र. फक्त धर्मेंद्र प्रधान नाही तर केंद्र सरकार बदलेपर्यंत लढा. उद्धव ठाकरेंचं तरुणाईला आवाहन. सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ शिवाजी पार्कवर आंदोलन. सोनम वांगचुक सफदरजंग या रुग्णालयामध्येच राहणार. पत्नी गीतांजली यांची याचिका हायकोर्टानं फेटाळली. तर वांगचुक यांना रुग्णालयामध्ये नेताना बळाचा वापर झाला नसल्याचंही निरीक्षण. निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागणार. मुंबई हायकोर्टाच्या दणक्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना शरण. कोर्टाकडून 3 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी. डॉक्टरांवरील हल्ले सहन करणार नाही. एकनाथ शिंदेंनी रमेश म्हात्रेंना सुनावलं. पक्ष कारवाई कधी करणार नागरिकांचा सवाल. खलील शेख आत्महत्या प्रकरणात रवींद्र धंगेकर अडचणीत. धंगेकरांच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होण्याची शक्यता. गुन्हा दाखल झाल्यानंतर धंगेकर आणि त्यांची पत्नी नॉट रिचेबल. शोधासाठी पुणे पोलिसांचं पथक रवाना. मुंबई शहरासह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस. पहाटेपासून पावसाची संततधार. तर नवी मुंबई ठाण्यातही मुसळधार पाऊस. मुंबईच्या धरण क्षेत्रामध्ये 2 दिवसांपासून रिमझिम पाऊस. 7ही धरणातील एकूण पाणीसाठा 52%. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 30% कमी पाणीसाठा. माऊलींच्या पालखीचं सोलापुरात हरिनामाच्या जयघोषात मोठ्या उत्साहात स्वागत. पुरंदरवडेमध्ये आज पालखीचं पहिलं गोल रिंगण. तर तुकोबांच्या पालखीचा अकलूजमध्ये रिंगण सोहळा.